ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार, प्रकाश शेंडगेंचं जरांगेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची फोनवरून ग्वाही। अजित पवारांच्या क्लीन चिटला आक्षेप घेतलेला नाही, शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा मोठा खुलासा। सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान। शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा। खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपनं केलेल्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर। मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का, ठाकरेंचा सवाल। महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ कोणीही नाही, निवडून येण्याची शक्यता असेल त्यांचीच ती जागा। पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण। राज्यातल्या 3 शक्तीपीठांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात। कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा महामार्गासाठी जमिनी द्यायला विरोध। महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा धक्का। एसबीआयचं गृहकर्ज महागलं, ईएमआय मध्ये होणार वाढ। आज एमएसटी सीईटीचा रखडलेला निकाल जाहीर होणार, संध्याकाळी 6 वाजता निकाल जाहीर होणार। रुक्मिणी मातेची पालखी कौंडिण्यपूरहून अमरावतीमध्ये दाखल, ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत। ठाण्यातल्या मुंब्रा इथं सिमेंट मिक्सर वाहनाचा अपघात, एकाचा मृत्यू, 7 मुलं जखमी। सिमेंट मिक्सर वाहन सोसायटीच्या आवारामध्ये कोसळलं। कर्नाटकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी निदर्शनं करणार, भाजपचा इशारा। आणि सोशल मीडियावरच्या अपप्रचाराला आळा घालण्यासाठी नवं डिजिटल इंडिया विधेयक। अश्विनी वैष्णव यांची माहिती, तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।